नमस्कार, मी मयुरा. कुक विथ मरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण कैरीचं इन्स्टंट लोणचं कसं करायचं ते बघूयात. तर यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतलेत, वजनी 250 ग्रॅम. तुम्ही एखादी मोठी कैरी घेऊ शकता. याचबरोबर लागेल 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेत. 1 ते 1.5 टेबलस्पून काश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची पावडर लागेल. 1 टेबलस्पून मोहरीची डाळ, पाव टीस्पून प्रत्येकी हळद, हिंग आणि मेथीदाणे आणि मीठ 1 टेबलस्पून घेतला आहे. तर आधी घेतलेल्या कैऱ्या कट करून घेऊया. या इन्स्टंट लोणच्यासाठी कैरीच्या फोडी या लहान-लहानच कराव्यात, ज्यामुळे लोणचं हे पटकन मुरलं जातं. तर या ठिकाणी दोन्ही कैरीच्या फोडी तयार करून घेतलेत. साधारण 1 कपभर फोडी तयार आहेत. यानंतर पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवायचं आहे. यात हिंग, मोहरीची डाळ, ही मोहरीची डाळ तुम्हाला कोणत्याही सुपर मार्केटमध्ये मिळेल. मेथी दाणे आणि लसूण घालावा. थोडा वेळ याला परतायचं आहे. यात आता आपण हळद, लाल तिखट आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता आणि कैरीच्या फोडी घालाव्यात. आता मीठ घालूया. साधारण 2 मिनिटे याला परतत राहायचंय. हे कैरीचं लोणचं खूपच झटपट तयार होतं. अगदी 5 मिनिटात हे लोणचं तयार होतं आणि चवीलाही तितकंच चविष्ट लागतं. साधारण 2 मिनिटानंतर आपलं कैरीचं इन्स्टंट लोणचं तयार आहे. हे लोणचं पूर्णपणे थंड करून घेऊया. आता एकदा थंड झाल्यावर कोरड्या काचेच्या बरणीत भरू शकता. हे इन्स्टंट लोणचं फ्रिजमध्ये 1.5 ते 2 महिने आरामात टिकतं. जास्त काळ टिकवण्यासाठी थोडं गरम तेल थंड करून लोणच्यावर ओतू शकता. खूपच भन्नाट लागतं. तर हे इन्स्टंट करीचं लोणचं घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.